नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रांनो. आज 24 ऑगस्ट 2026 या उपग्रह प्रतिमाचं विश्लेषण आपण करणार आहोत आणि आज राज्यात कुठे पाऊस असेल त्याची माहिती आपण पाहणार आहोत. कारण या ठिकाणी जी काही वायव्य बंगालच्या उपसागरात लो प्रेशर सिस्टीम बनलेली आहे त्याच्यामुळे या पद्धतीने पावसाची रेषा, ज्याला आपण ट्रफ लाईन संबोधतो, या ठिकाणी बनलेले हिमालयाच्या पायथ्याशी. त्यामुळे मित्रांनो, या सिस्टीमकडे बाष्प खेचला जात आहे अरबी समुद्रातून, बंगालच्या उपसागरातून, आणि त्यामुळे राज्यावर बाष्पाचा पुरवठा होत आहे, पण विशेषतः हा पूर्वेकडून होत आहे. त्यामुळे मित्रांनो, राज्याचा जो पश्चिम भाग आहे त्यामध्ये विशेषतः घाटाच्या पूर्वेकडला भाग, या भागात पावसाच्या हालचाली थोड्याशा कमी दिसत आहेत. याची सर्व माहिती आपण पाहणार आहोत. मी राजभाऊ उगले, राणा कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना, बळीवंश वेदर चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, मोठ्या प्रमाणावर ढगाचं आच्छादन आपल्याला दिसत आहे. विशेषतः महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडून आपण सातत्याने सांगितलेले पूर्व विभाग म्हणजे नागपूर विभाग, अमरावती विभाग, आणि मित्रांनो दक्षिणेकडे लातूर, धाराशिवचा हा काही पट्टा, नांदेड, परभणी, हिंगोली, पूर्व मराठवाडा या भागात सुद्धा रात्री पावसाच्या बहुतांश ठिकाणी सांगितल्याप्रमाणे नोंदी झालेल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, आर्द्रतेचा जबरदस्त पुरवठा हा पूर्वेकडनं होत आहे. हे वेगवेगळ्या उपग्रहामार्फत, प्रतिमामार्फत जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणावर आच्छादन हे पूर्वेकडून आणि मध्य भारतावर होत आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात मित्रांनो या भागात पावसाच्या हालचाली आहेत, ते आपण सातत्याने सांगितले. हे मित्रांनो सॅटेलाइट इमेज आहे, उपग्रह म्हणजे लाईव्ह कशा पद्धतीने पावसाच्या हालचाली दिसतात. जबरदस्त मित्रांनो, ओडिसा भुवनेश्वरच्या उत्तर साईडला ही लो प्रेशर सिस्टीम पाऊस घेऊन येत आहे. त्यामुळे संपूर्ण मध्य भारतात पावसाची ऍक्टिव्हिटीज झालेली आहे. मित्रांनो, आंध्र प्रदेशच्या पश्चिमेला म्हणजे तेलंगणा वगैरे साईडला आणि नांदेड, परभणी, हिंगोली या पूर्व मराठवाड्यात, नागपूर विभागात जबरदस्त पावसाची नोंदी आहेत. या ठिकाणी लातूर वगैरे धाराशिवच्या या पट्ट्यामध्ये सुद्धा पावसाची हालचाली आहे. परंतु हा जो पट्टा दिसत आहे मित्रांनो, या पट्ट्यात थोड्याशा आपल्याला कमी पावसाचा सामना करावा लागेल. एकंदरीत मित्रांनो, या सिस्टीमचा आज 24 तारखेला दुसरा दिवस आहे आज सॉरी 24 तारखे सॉरी कुठे पावसाच्या हालचाली होतील या मॉडेलनुसार आपण समजून घेऊ. या सिस्टीमचा परिणाम मित्रांनो दिसायला सुरुवात झालेली आहे. आपण जर पाहिलं, हा येलो कलर हा अतिरिक्त पाऊस घेऊन येत आहे. यामध्ये मित्रांनो चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे, समाधानकारक पाऊस होणार आहे. हळूहळू मित्रांनो पावसाचं वितरण इकडे होत असताना कमी कमी होत जातं. इथं आपल्याला अतिशय डार्क फिकट कलर दिसत आहे. तुम्हाला जरी दिसत नसेल तर तुम्ही झूम करून पाहू शकता. आणि मित्रांनो, दक्षिणेकडे या पट्ट्यात सुद्धा सोलापूरचा भाग सातत्याने, सोलापूरचे आपले मित्र कंपनी सातत्याने व्हिडिओ पाहतात आणि आमच्या सोलापूर विभागामध्ये पाऊस कधी पडेल याची विचारणा करतात. मित्रांनो, तुम्हाला सध्या तरी हलक्या ते अतिशय हलक्या पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात. हा जो तुम्हाला व्हाईट कलर दिसत आहे, या व्हाईट कलरमध्ये मित्रांनो पावसाच्या कमी हालचाली होतील. यामध्ये विशेषतः मित्रांनो पावसाचा जोर लक्षात घ्या, पूर्व विदर्भ, त्याचबरोबर पूर्व मराठवाड्याचा काही भाग आणि अमरावती विभाग या भागात पावसाची हालचाली असतील. मध्य प्रदेशला लागून असणारा जो महाराष्ट्र आहे या भागात पावसाची हालचाली असतील, घाटावर काही प्रमाणात असतील. परंतु अंतर्गत महाराष्ट्रात यामध्ये मित्रांनो नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये सुद्धा पूर्व भागात काही हालचाली असतील. हा जो पट्टा आहे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात काही हालचाली असतील. गंगापूर भागात पश्चिमेकडे काही हालचाली असतील पावसाच्या, परंतु हलक्या हालचाली आहेत, फार मोठा पाऊस नाही. लक्षात घ्या, राज्यावर सध्या थेट कुठली सिस्टीम परिणाम करत नाही, त्यामुळे राज्यावर मोठ्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज सध्या नाहीत. हलका ते मध्यम 10, 20, 30 मिनिटाचा पाऊस होतोय आणि निश्चित हा शेतकऱ्यांच्या पिकांसाठी जीवनदान देणारा आहे. म्हणजे थोडक्यात आपण त्याला पैशाचा पाऊस असं म्हटलेलं आहे.
आणि जालना असेल, बीड असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, या पट्ट्यात विखुरलेल्या स्वरूपात सोलापूर असेल, हलका ते मध्यम पाऊस निश्चित होईल. अ, हा एक अंदाज लक्षात घ्या या मॉडेलनुसार. या मॉडेलला दुजोरा देण्यासाठी अनेक आपण मित्रांनो, हे GFSचं मॉडेल आहे. आज कुठे पावसाची हालचाल होती, बहुतांश जणांनी मित्रांनो पूर्वेकडे पावसाची हालचाली दाखवलेल्या आहेत. बीड, धाराशिव, लातूर या भागात ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाच्या नोंदी होतील निश्चित. अगदी पाऊस होणारच नाही असं नाही, परंतु एकूण पावसाचा कल जर पाहिला तर हा पूर्व पश्चिम विदर्भ आणि अमरावती विभागामध्ये अधिक आहे. वेगवेगळे मॉडेल त्याला इंडिकेट करत आहेत. हे ECMWFचं जगातलं टॉपचं मॉडेल ज्याला आपण म्हणू, युरोपियन सेंटर हे बनवलेलं मॉडेल. हे पहा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागात जबरदस्त ऍक्टिव्हिटीज आहेत मित्रांनो. नांदेड, परभणीचा हा लातूरचा पट्टा आहे. हा निळा कलर जो दिसत आहे आपल्याला, हा ढगाळ वातावरण होऊन मध्यम ते हलक्या पावसाच्या नोंदी निश्चित होतील. विखुरलेल्या स्वरूपात हा पाऊस आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, इंदापूर, सोलापूर, धाराशिव, पंढरपूर, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोलीकडे जरा बऱ्या नोंदी झालेल्या आहेत. घाटावर मित्रांनो आपल्याला पावसाची ऍक्टिव्हिटी दिसत आहेत. हा सर्व अंदाज लक्षात घेता मित्रांनो निश्चित आपल्या शेती पिकांना हे GEMचं मॉडेल आहे मित्रांनो. हे बहुतांश मॉडेलने आपल्याला पूर्व आणि पश्चिम पूर्व मराठवाडा दाखवला. अगदी नांदेडच्या पूर्व भागात जबरदस्त पावसाच्या ऍक्टिव्हिटी दाखवलेल्या आहेत, घाटावर दाखवलेले आहेत. हा जो पट्टा आहे याला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो आपण. सह्याद्रीच्या पर्वतरांगेला समांतर असणारा या भागात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या नोंदी होतील. वेळोवेळी मी या भागाची नावं घेतलेली आहेत. त्याला आपण अंतर्गत महाराष्ट्र म्हणतो मित्रांनो. मालेगाव जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात सुद्धा या पावसाच्या कमी हालचाली असतील. छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात असतील. बीडला पावसाची हालचाली असतील हलक्या. मित्रांनो, जालना जिल्ह्याच्या पूर्व भागात विशेषतः मी सातत्याने आमचा जालना जिल्ह्यातला परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद हा जो जालना जिल्ह्याला म्हणजे बुलढाण्याला लागून असणारा जो भाग आहे, या भागात पावसाच्या हालचाली चांगल्या असतील लक्षात घ्या. परंतु आमचा गोदा पट्टा जो आहे या ठिकाणी व्हाईट दिसत आहे. आमच्या गोदा पट्ट्यात मित्रांनो आज तरी 25 तारखेपर्यंत तरी कुठेही पावसाची हालचाली दिसत नाहीत. काही अंशी आमच्या गोदावरीच्या खोऱ्यात अगदी गेवराई वगैरे साईडला अतिशय फिक्कट कलर दिसत आहे, निळा. म्हणजे हलक्या ढगाळ वातावरण हलक्या पावसाची नोंदी होण्याची शक्यता आहे. हा कोपरा जो आहे जालना जिल्ह्याचा त्या ठिकाणी जरा कमी शक्यता आहे. विशेषतः मित्रांनो गेवराईला लागून असणारा जो भाग आहे, छत्रपती संभाजीनगरला लागून असणारा जो भाग आहे, या भागात त्या पावसाची ऍक्टिव्हिटीज कमी दिसत आहेत. या संपूर्ण भागात येणाऱ्या काळात कसं हवामान असेल याचा अनुभव आपण निश्चित घेऊ. परंतु मित्रांनो, आपल्या शेती पिकांना सिंचनाची सुविधा चालू ठेवा. कुणीही आपलं सिंचन बंद करू नका. ज्या ठिकाणी पाऊस झालेला आहे त्यांनी बंद केलं तर हरकत नाही, परंतु ज्यांच्याकडे अद्याप पाऊस झालेला नाही त्यांनी आपल्या पिकाला संरक्षित सिंचन देऊन आपलं पीक वेळीच सुरक्षित करा. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाला फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.